सगळ्यात पहिले या कार्यक्रमासाठी मला इन्व्हाइट केलं म्हणून मी स्मृती मॅमची खूप खूप आभारी आहे. स्मृती एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस नावानी त्यांची जी कंपनी आहे त्यांनी हे मिस अँड मिसेस महाराष्ट्र ही अशी ब्युटी पेजंट इव्हेंट ऑर्गनाईज केली आणि त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. कारण इथे कमाल परफॉर्मन्सेसवर बघितले केवढे सगळे पार्टिसिपेंट्स होते. त्या सगळ्यांना माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आणि थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू. आणि थँक्यू प्रार्थना मॅम, तुम्ही आलात, आमच्या मंचाची शोभा आणि स्मृती एंटरप्राइजेसची शोभा वाढवली. थँक्यू सो मच. वेळात वेळ काढून पुण्यामध्ये माझ्या टीमने जे मला आकडा दिला आहे तो आहे 80चा. तर आज आपण 80 कंटेस्टंट्स इथे पाहणार आहोत आणि मी खूप एक्साइटेड आहे. मी जाऊन आता त्यांची ऑडिशन्स पाहणार आहे आणि मी त्यांना सर्वांना खूप शुभेच्छा देते आणि त्यांचा हा प्रवास खूप मोठा आणि ते ह्या मंचाचा त्यांना पुरेपूर वापर करता यावा हीच माझी इच्छा आहे. याचा फिनाले कधी असणार आहे आणि पुण्यातून किती निवडून येस, ह्याचा फिनाले असणार आहे जूनमध्ये. तारखा डिसाईड नाही आहेत आणि जसे डिसाईड झाले आम्ही जरूर नक्की तुम्हाला कळवू. कसले राऊंडचे ग्रँड फिनालेचे राऊंड जून मध्ये असणार आहे. तर 3 दिवसाचा असा एक कार्यक्रम असतो तो आपण करणार आहोत जून. 6 शहरांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. आता नवी मुंबईमध्ये झाला, आज पुण्यामध्ये होणार आहे, त्याच्यानंतर नागपूर, नाशिक, कोल्हापूर आणि मग ठाणे असे आपण ऑडिशन्स, फिजिकल ऑडिशन्स घेणार आहोत आणि अशा छान छान अभिनेत्रींना आपण बोलवणार आहोत, जसं आपण प्रार्थना मॅडमला बोलवलं आहोत. हा याचा ग्रँड फिनाले जो आहे तो मुंबईमध्ये पार पडणार आहे. 6 ठिकाणचे ऑडिशन झाल्यानंतर आपण एक असा रंगमंच घेऊन आलो आहोत की वेगवेगळ्या व्यक्तींना याच्यामध्ये सहभागी होऊन एक असा महाराष्ट्राची सुंदरी आपल्याला निवडायची आहे की जी महाराष्ट्रामधून येईल आणि महाराष्ट्राच्या कमीत कमी मोठ्या 6 मेजर शहरांमधून आपण निवडून फिनालेसाठी आपण कंटेस्टंट निवडत आहोत की ज्याच्यातून महाराष्ट्राची सुंदरी निवडली जाईल. म्हणून मिस अँड मिसेस महाराष्ट्र 2026 ही स्मृती एंटरप्राइजेस आणि द ज्वेल वन पेजंट घेऊन आलेली आहे सर्वांसाठी. सो थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. माझ्याबद्दल एवढं छान कौतुक केलं माझं, सो थँक्यू. कोमल, राईट? कोमल खूप गोड छान करतेस निवेदन, खूप मस्त. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार. मला आज इथे बोलवलं याबद्दल. मला खूप अशी फॉर्मल स्पीच देता येत नाही. तुम्हा सगळ्यांना मोटिवेट करायला इथे आली आहे असं मला सांगितलंय, पण ऍक्च्युली उलट आहे. मला असं वाटतं मला तुमच्याकडनं मोटिवेशन मिळतं. तुम्ही ज्या जिद्दीने इथे येतात आणि मंचावर अशा छान परफॉर्मन्सेस देतात तुमच्या. मी खरं सांगते, कारण मला आठवतंय जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा ना मला या अशा कॉम्पिटिशन्सची खूप भीती वाटायची. इव्हन अजूनही मला खूप वेळा असं वाटतं की जिथे कॉम्पिटिशन असते ना मी नाही घेणार पार्टिसिपेट, नाही होणार. कारण मला असं वाटतं कुठेतरी डिफीट